शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीचा सिलसिला सुरू। ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी मंत्री उदय सामंत यांची घेतली भेट। काल नागेश आष्टीकर आणि उपमुख्यमंत्री शिंदेची भेट, तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजे यांची देखील हजेरी। विधान परिषदेसाठी महायुतीचा सिटिंग जागांचा फॉर्म्युला ठरला। सिटिंग जागा तोच पक्ष लढवणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार। विधान परिषदेच्या जागांसंदर्भात भाजपचा आज फॉर्म्युला ठरणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षावर चर्चा होणार। विधान परिषदेच्या 16 पैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक। कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे यांच्याकडून तयारी, तर पुण्यातून सुनील टिंगरे यांच्यासह इतर जण देखील इच्छुक। कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले इच्छुक। भरत गोगावलेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेत 10 मिनिट चर्चा। रायगडमध्ये पुन्हा गोगावले विरुद्ध तटकरे हा वाद पेटण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गाविरोधात महामोर्चा काढणार। शक्तीपीठ महामार्ग होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी डेक, राजू शेट्टे यांचा हा इशारा। मुंबईमधील वांद्रे पूर्व परिसरात रेल्वेकडून मोठी अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। पेट्रोल आणि डिझेल आता 90 पैशांनी महागलं। आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका। राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी रांगा। पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। जळगाव राज्यात महिनाभर पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक उपलब्ध आहे। मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। अनेक ठिकाणी मात्र इंधनासाठी नागरिकांच्या रांगा आणि नो स्टॉकचे फलक। पाव आणि ब्रेडच्या किमतीत 10% वाढ। पावची लादी आता 40 रुपयांना मिळणार। वाहतूक खर्चासह पॅकेजिंगच्या किमती देखील वाढल्याचा हा परिणाम। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल। लोक भाजपला मतदान करून कर्माची फळं भोगतायत। संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गटच कर्माची फळं भोगतोय। भाजप प्रवक्ते नवनाथ बंद यांचा राऊतांवरती हा पलटवार। शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक। मोदी आज देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतायत, पवारांचं हे वक्तव्य। रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून भारताला पुन्हा 30 दिवसांची सवलत। निर्बंध असो किंवा नसो, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवणार, पेट्रोलियम मंत्रालयानं केलं स्पष्ट। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकरांचा हा दावा। पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा हा टोला। मोटेगावकरच्या मुलाची सीबीआयकडून कसून चौकशी। दिवसभर चौकशी केली, त्यानंतर सीबीआयने मुलाला सोडलं। मुलासाठी मोटेगावकरने नीटचा पेपर फोडला, अशी चर्चा। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास संपाचाही इशारा। गोंदो अशोक खरातला ईडीकडून अटक, तर खरातला उद्या कोर्टात हजर केलं जाईल। विविध बँक खात्यातील व्यवहारांवरती ईडीला संशय। विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये आजही तापमानाचा पारा 46 अंशांच्या वर। अमरावतीमध्ये सर्वाधिक 46.8 अंश तापमानाची नोंद। वर्धा आणि अकोल्यात तापमान 46 पार। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी केलेलं दाखल। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार, तर संबंधित घटनेबाबत चौकशी सुरू। सर्व कागदपत्र पोलीस आणि ससूनला दिले आहेत, मंगेशकर रुग्णालयाची ही प्रतिक्रिया। ते गोदावरी नदीपात्रात वाळू तस्करांची दहशत, तर विरोध करणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांवर दगडफेक। जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। श्रीरामपूर या ठिकाणच्या रामपूर गोकरे या ठिकाणचा हा प्रकार।